उद्या आहे दीपामावस्या. दीपामावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जे काही पितळेचे तांब्याचे दिवे असतात त्याची साफसफाई करतात, क्लिनिंग करतात आणि दिव्याची पूजा करतात. तसेच आपल्या घरातील जे दिवे आहेत त्यांचे सुद्धा औक्षण केलं जातं. म्हणजेच आपली जी मुलं आहेत, आपल्या घरात जितकी मुलं आहेत त्यांचं सुद्धा औक्षण केलं जातं. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी पितळेचे दिवे कसे साफ करायचे हे तुम्हाला करून दाखवणार आहे, जे की माझ्या पद्धतीने मी करते. त्याच पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे. कितीही तेलकट तुपकट दिवे असू द्या एकदम क्लीन होतात आणि कितीही जळालेले दिवे असू द्या एकदम साफ होतात नवीनसारखे. आता हे 2 दिवे घेतलेले आहेत. बाकीचे भरपूर दिवे आहेत ते ठेवलेले आहेत बाजूला, पण 2 दिवे घेतलेले आहेत. आता हे 2 दिवे मी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे. एका कढईमध्ये 1 तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये दोन्ही दिवे त्याचे पार्ट वेगवेगळे केलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत त्यामध्ये. आता हे 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवून उकळून घ्यायचं आहे पाणी. तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूया. इथे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमच्याच्या जवळपास बेकिंग पावडर घेतलेला आहे. बेकिंग सोडा घ्यायचा नाही, बेकिंग पावडरच घ्यायचं आहे. आता हे दिवे छान उकळलेले आहेत. माझी एक चुकी झालेली आहे, मी ॲल्युमिनियमची कढई घेतली. तुम्ही स्टीलचं पातेलं, स्टीलची कढई घेऊ शकता, ॲल्युमिनियमची घेऊ नका. कारण की आपण जर यामध्ये तांबं जर उकळलं ना तर तांब्याला ॲल्युमिनियमचा रंग लागतो, म्हणजे काळपट रंग लागतो. त्यामुळे ॲल्युमिनियमची कढई घेऊ नका. त्यानंतर इकडं मीठ जे घेतलेलं आहे याचं मिश्रण तयार करूया. यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. जर तुमच्याकडं व्हाईट व्हिनेगर असेल तर ते टाकलं तरी चालतं, किंवा लिंबू सत्वसुद्धा चालतं लिंबू नसेल तर. आता हे लिंबूचा रस घातल्याच्या नंतर छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे दिवे आपल्याला कढईमधून काढून घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे, याला ठेवूया बाजूला. आता हे दिवे आपण काढून घेतलेले आहेत. मी चॉपिंग बोर्डवर घेतलेला आहे. आता ज्यांच्याकडे लाकडाचा चॉपिंग बोर्ड आहे ना त्यांनी हे यूज करू शकता अशा पद्धतीनं. आता हे लिंबाचं सालं घेतलेलं आहे आणि त्या सालपटानेच हे दिव्यामध्ये हे जे मिश्रण केलेलं आहे आपण मिठाचं ते याला लावून घ्यायचं आहे. लावून घेतल्याच्या नंतर लगेचच आपल्याला त्याला साफ करून घ्यायचं आहे. कसं थोडंसं चोळून घ्यायचं आहे. आणि खूप जळालेले दिवे असेल तर त्यामध्ये तुम्ही निरमा, शॅम्पू हे सुद्धा टाकू शकता, तर तेव्हाच निघतात. आता एक आरती जी आहे ना खूप अशी जळालेली होती, कारण त्याच्यामध्ये मी कधीमधी कापूर लावित असते त्यामुळं जळालेली होती. आता हे दिवा तर एकदम चकाचक निघालेला आहे नवीनसारखा, पण आरती निघालेली नव्हती. आरतीला थोडं आपण स्क्रबर असते ना घासणी, त्यानं घासून घेऊया, कारण त्याला थोडे तार असतात आणि तारनं ते काळं झालेलं निघलं जातं. आता थोडंसं याला घासून घेत आहे. शेवटी सगळे दोन्ही दिवे एकदम छान चकाचक निघालेले आहेत आणि आपल्या घरच्या साहित्यातच आपण हे दिवे एकदम नवीनसारखे साफ करून घेत आहोत. खूप छान हे आहे, सोपा उपाय आहे, नक्की करून बघा. आता दिवे अमावस्या म्हणलं ना, दिवे सगळे घासतात घरामध्ये आणि त्याची क्लिनिंग केली जाते आणि त्याच दिव्याची पूजा पण केली जाते. आता हे दिवे घासून झाले. आता हे जे मिश्रण आपल्या चॉपिंग बोर्डला लागलेलं आहे त्या मिश्रणाने चॉपिंग बोर्डसुद्धा एकदम चकाचक निघतो, कारण लाकडाचे चॉपिंग बोर्ड काय होतात पावसाळ्यामध्ये काळे पडले जातात. जर खरंच काळे पडले असतील तर हे बेकिंग सोडा, मीठ आणि लिंबू याने घासून बघा, एकदम चकाचक चॉपिंग बोर्ड निघतो. आता मी खूप जणाचे बघितलेले आहेत की लाकडाचे जे चॉपिंग बोर्ड असतात ना खूप काळे पडलेले असतात, काळे डाग पडतात. हे डाग सगळे निघून जातात आणि पाहू शकता आपले दिवे किती एकदम क्लीन झालेले आहेत आणि एकदम चकाचक. आता हे दिवासुद्धा आरती खूप काळी झालेली होती. फक्त 10% याला काळपटपणा राहिलेला आहे, कारण की यामध्ये मी निरमा वगैरे काहीच टाकलेला नव्हता त्यामुळं राहिलेला आहे. तरी पण नेक्स्ट टाईम निघून जातं. आणि हे दिवा तर पाहू शकता किती छान झालेलं आहे. आता जे आपण पाणी होतं बाजूला ठेवलं होतं त्याच कढईमध्ये झाकून ठेवलेलं होतं. परत मी गॅस सुरू केलेला आहे आणि 1 लिंबाचा अर्धी फोड टाकली. त्यानंतर 2 चमच्याचं जवळपास मीठ घातलं, 1 चमचा लिंबू सत्व घातलं आणि 1 चिक शॅम्पू घातलेला आहे. तुमच्याकडे कोणता शॅम्पू असेल ते घालू शकता. आता हे पंचपाळ जे आहे ना मी सकाळी घासलेलं होतं, पण साधं घासलं ना, सिंपल असं घासलं ना पूर्ण क्लीन होत नाही बघा. त्याला काहीतरी असं लिंबू सत्व पितांबरीनं वगैरे घासावंच लागतं, तेव्हा कुठं चमकतं. त्यानंतर या पाण्यामध्ये मी टाकलं आणि छान असं उकळून घेणार आहे. आता एकाच पाण्यामध्ये आपण सगळी काही भांडे घासू शकतो बघा. आता हे पाहू शकता मी ते ॲल्युमिनियमची कढई घेतल्यामुळं त्याचं काळं ह्या भांड्याला लागलेलं आहे.
त्यामुळं सांगते की अगोदर म्हटलेलं आहे स्टीलची कढई वापरा किंवा स्टीलचं पातेलं वापरा. माझ्याकडून ही चूक झालेली आहे की मी ॲल्युमिनियमची कढई घेतली. तरी पण हे आपले भांडे छान चकाचक निघालेले आहेत. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये छान फिरून घ्यायचं आणि कोमट झालं की याला छान स्क्रबरनं घासून घ्यायचं, म्हणजे घासणीनं घासून घ्यायचं. बघा किती छान असं चकाचक तांब्याचा तांब्या आणि हे पंचपाळासुद्धा एकदम क्लीन झालेलं आहे. आता आतमध्ये जे थोडेसे हळदीचे कुंकवाचे डाग असतात, कारण आजकालच्या हळदी कुंकवामध्ये खूप सारं केमिकल असतं, त्यामुळे थोडेफार डाग असतात ते राहून जातात. पण हे एकदम चकाचक झालेलं आहे. त्यानंतर हा तांब्या पण मी ह्याच्यामध्ये घासून घेत आहे आणि ह्या जे ताट आहे ना, ताट पण एकदम क्लीन केलेलं आहे. कोमट पाणी झाल्याच्या नंतर ताटामध्ये ओतलं ना, ताट एकदम छान स्वच्छ निघालेलं आहे. पितळेचं ताट आहे, देवपूजा करायचं. पूर्ण भांडी मी एकाच ह्याच्यामध्ये सगळी भांडी साफ करून घेतलेली आहे. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या घरी जितके काही दिवे आहेत, म्हणजे आपले वंशाचे दिवे आहेत ना, त्यांचे कणकेच्या दिव्याने औक्षण नक्की करा. कारण की अमावस्येच्या दिवशी आपल्या घरच्या दिव्याचे, म्हणजे वंशाचा दिवा जो असतो ना, त्यांचे औक्षण केले जाते. 5 कणकेचे दिवे, 7, 9 अशा 11 अशा किती तुमच्याच्यानं जितके दिवे होतील तितक्या दिव्यानं त्यांचं औक्षण करा. आणि हे भांडे एकदम साफ करून ठेवलेले आहेत जेणेकरून काळे पडणार नाहीत. आवडल्यास लाईक शेअर फॉलो नक्की करा. श्री स्वामी समर्थ.